करके थोड़ा हटो बच्चे बच्चे हटो। चप्पल कोण आहे? इम्रान भाई थोड़ा सर थोड़ा इम्रान भाई समोर येऊ द्या सर हां सर के हां मधूनच घ्या सगळे सर का थोडं मागे सर जरा पीछे सर को या मारू ना येते या भारतीय जनता पार्टी ये उमेदवार आहे बाबा ये नारायण कांगिरे हां हां उमेदवार सगळे जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा काय म्हणते लातूर काय म्हणते प्रभाग एक खुर्ची का एक बस बस आता आम्ही उभं टाकला बाइट तुम लेते बोल रहे हाँ एक साथ दे इधर दिखा मैं इधर सगळ्याला बोलतील ह्या प्रभागात सगळ्याला हे करते सेट थांबायचं तू वाट आपण करतो इथे घ्यायचं का नाही बोलायला नाही बोलणार हा बोलणार बस बस चला 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 बोलल्यावर घेऊ बोलल्यावर हॅलो सांगा थोडा भैया सहप्रभारी का बर 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 हो हो 5 मिनिट फक्त कार्यालयात उद्घाटन चालू आहे मी फोन करतो हो एक काम करू ना हो बाईक पुढे घ्या माझं काय म्हणणं आहे सगळे जर इथं थांबू ताई कबूल हे सगळे खाली चला चला खाली इथं थांबतो आम्ही सगळे समोर या थोडं पुढे जाऊया आपण सगळे बाहेर सगळ्याकडे इथं समोर या थोडंसं महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या प्रभाग क्रमांक 2 आणि बरकत नगर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी प्रचार कार्यालय आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उघडलेलं आहे। आजच्या या प्रचार कार्यालयाचं शुभारंभ उद्घाटन हे आदरणीय आपल्या नेत्या आदरणीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभ हस्ते आपण या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। तर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तिथं उपस्थित असलेली संख्या पाहता आपल्या सर्वांचा उत्साह पाहता निश्चितपणे येत्या 16 तारखेला हा भारतीय जनता पार्टीचाच विजय निश्चितपणे होणार विश्वास
आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पाशाभाई पटेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, मी परत एकदा सांगतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी एकदा परत सांगतो, आपल्या या प्रभागामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी रवी वीरेंद्र सुडे, आदरणीय अमर पाशा पटेल, आदरणीय पुष्पाताई भडीकर आणि निर्मलाताई कांबळे अशा या 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर उभे आहोत. आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत. आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई, आपल्या सर्वांच्या मनातील या लातूर नगरीच्या आमदार आदरणीय अर्चनाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या उपस्थित सर्व आमच्या बांधवांना मार्गदर्शन करावं. तुमचा आवाज एवढा मोठा आहे आवाज थोडं शांत सगळे. प्रभाग 2 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना आज या आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या सर्व उमेदवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आम्ही चालत आलो. ह्या भागाचं नाव आहे बरकत नगर. बरकत नगर मध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून बरकत होणार आहे. आपल्याला अमर पटेल, आमचे पाशाभाई, रवीभाई असू द्या, आम्ही असू द्या, आमच्या सर्वांचे नेते भारतीय जनता पक्षातले, ज्यांना देश पातळीवरचं एक पद भारतीय जनता पक्षाने दिलंय. इतक्या दिवस वेगवेगळा दुष्ट प्रचार तुमच्या समोर केला गेला, पण पाशाभाई याचं उदाहरण आहे की भारतीय जनता पक्षाच्या जवळ जे आलेत, कमळाच्या जवळ जे मुस्लिम बांधव आलेत, त्यांना भारतीय जनता पक्षाने कधीही लांब केलेलं नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. आतापर्यंत तुम्हाला भीती घालून मत घेतलेले आहेत, आज आम्ही प्रेमाने मत मागायला आलो. सगळ्यात महत्वाचं, आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे येत असताना देवाभाऊनी कधीही हिंदू भगिनी आहे, मुस्लिम भगिनी आहे म्हटलं नाही. मतदान करताना देवाभाऊंची प्रत्येक बहीण आणि देवाभाऊंचे भाऊजी, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कमळाला यावेळी 4 उमेदवार, अतिशय ताकदीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने तुम्हाला दिलेले आहेत. त्या 4 उमेदवारांना भरभरून मतांची बरकत तुम्ही करावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो. आपण सगळेजण येत्या 15 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर तुमच्या मनामध्ये पहिल्या दिवशी विष पेरलं जाईल. मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करणार होतात, पण पहिल्या दिवशी विष पेरलं. आता त्यांचं नाव घेऊ नका, नाव घेऊन मोठं करू नका. ऐका ना, मला बोलू द्या. माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास ही भारतीय जनता पार्टी जोरात. हमारे नुमाइंदों को जितवा दो, बस हम ये कहने के लिए आपको पास है. आज 15 तारखेला मी परत 16 तारखेचा रिझल्ट लागल्यावर तुमच्या भेटीला येणार आहे. बरकत नगरची लीड घेऊन आपण तुमच्या भेटीला येणार आहे. आपण सर्वजण कमळाला मतदान करा. आमचे 4 उमेदवार रवी भैया सुडे, निर्मलाताई कांबळे, पुष्पाताई भडीकर आणि तुमचे माझे सर्वांचे लाडके अमर भैया पटेल, या सर्वांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करते. आज आपण इथे या छोटेखानी ऑफिसच्या उद्घाटनाला आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आभार. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जोरात.
बस इथे लोकांमध्ये करू. मस्जिदच्या बाहेर. काय करू ऐका ना लाईट मध्ये इथंच घेऊ असं इकडनं लाईट येतो इथं सगळ्यांनी आपण मागे थांबू काही त्याच्यामध्ये तुम्ही या मागे असं येतं द्या अरे भैया आओ ना उम्मीदवार का उम्मीदवार है थोड़ा सर उम्मीदवार है रवि भैया तुम्ही रवि भैया माझ्या मागे त्यांना माझ्या मागे येऊ दे ना उंच आहेत ना माझ्या मागे उंच आहेत हिंदनामा न्यूज के मनपा महासंग्राम में आप सबका स्वागत है। आज प्रभाग क्रमांक 2 में भाजपा उम्मीदवारों के प्रचार के लिए डॉक्टर अर्चनाताई पाटील आए हुए हैं, उनसे बात करते। ताई, तुम्ही आज इथं प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलात, काय म्हणते तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा दिसला? लोकांचा बरकत नगर मधला रिस्पॉन्स हा भारतीय जनता पक्षाच्या फेवर मध्ये आहे। आपण बघू शकता इतके मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि आमचे सर्व बंधू भगिनी प्रभाग 2 चे इथे आलेले आहेत, त्यामुळे रिस्पॉन्स हा आपोआपच दिसायला लागला। मागच्या काही दिवसात खूप काही बोललं गेलंय, खूप काही ऐकलं गेलंय, आता तुम्ही ऍक्टिव्ह मोड मध्ये दिसतात, त्याच्या बाबतीत काय सांगणार? मागे काय बोललं गेलंय मला खरंच माहिती नाहीये। पक्षाने जेव्हा आदेश दिला आणि पाशाबाईंनी आदेश दिला ताई 2 मध्ये यायचंय तुम्हाला कार्यालयाच्या उद्घाटनाला आणि मी हजर आहे। पक्ष कार्यामध्ये सदैव पुढे असतो। तुम्ही इथले 4 उमेदवारांना काय सल्ला देताल? मी 4 उमेदवारांना हेच सल्ला देईन ऊपर वाले का भी साथ है बोलियो छोट्या मुलांचं द्या ना।
छोटी छोटी मुलं ऍक्टिव्ह आहेत बघा एकदम. तर ताई, माझा तुमच्याशी हा प्रश्न होता की तुम्ही इथले जे चारही उमेदवार आहेत त्यांना काय सल्ला देणार? माझ्या सर्व उमेदवार बंधू भगिनींना हा सल्ला आहे की तुम्हाला बरकतनगर मधून बरकत मिळणार आहे वोटची. फक्त आवश्यकता आहे ती लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची. आणि भारतीय जनता पक्षाने सबका साथ आणि सबका विकास आणि सबका विश्वास, तर तो विश्वास उमेदवारांनी मुस्लिम समाजात आणि सर्वांनाच द्यावा अशी माझी इच्छा आहे. सबका साथ सबका विश्वास इथं पूर्ण पूर्णत्वास आणि इथं सक्सेसफुल होतंय असं दिसतंय. अगदी. काय म्हणते तुमचा कॉन्फिडन्स मॅडम? मला एकदम कॉन्फिडन्स आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जी देशभरात महाराष्ट्रभरात विजयाची घोडदौड चालू आहे, ती पूर्व भागात सुद्धा परंपरागत ही जी वोट बँक होती ती तोडून भारतीय जनता पक्षाचा विजय होणार. तर हे होते डॉक्टर अर्चनाताई पाटील. आपल्या सोबत रवी सुडे सर आहेत, त्यांच्याशी बोलू. इथले उमेदवार आहे, काय म्हणतात या प्रभागाचे प्रमुख जे मागण्या आहेत ते काय आहेत आणि इथले काय मेन समस्या वगैरे काय आहेत सांगा. या प्रभागामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राहिलेले आहेत, परंतु 8 वर्षामध्ये दुर्दैवानं ह्या लोकांनी या भागातल्या लोकांना साधं भेटलं सुद्धा नाही, फोन त्यांचा कधी घेतला नाही. आणि विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय श्रम भाग असलेल्या ह्या भागामध्ये रोड, नाली, कचरा अशा सगळ्याच समस्या ह्या भागामध्ये भेडसावत आहेत. आणि ह्या भागामध्ये तसं बघायला गेलं तर खूप रोजगार करून आपला उदरनिर्वाह करणारा हा गोरगरीब वर्ग या भागामध्ये राहतो. परंतु या सगळ्यांवरती अन्याय करण्याचं काम, या लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणच्या मागच्या काळामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही निश्चितपणाने ह्यावेळेला या भागातील सर्व आमच्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा ह्यावेळेला मन परिवर्तन झालेलं आहे. आणि त्यामुळं निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीशी हा सगळा या भागातला समाज, सगळे बांधव आमच्या सोबत असल्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे. प्रभाग क्रमांक 2 मधले युवा उमेदवार अमर पटेलही आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अमर भैया, तुम्ही हे सांगा की तुम्ही एक युवा उमेदवार आहेत आणि 2 नंबर मध्येच तुम्ही इथं इलेक्शन लढायचं तुम्ही हे करत, काय काय तुमचा प्लॅन आहे आणि काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे, काय जाहीरनामा आहे, लोकांना काय तुम्ही इथं लोकांना काय वचन देणार आहात? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इलेक्शन लढवायची उमेदवारी दिली. आणि हा प्रभाग, माझा प्रभाग 2 म्हणजे मुस्लिम बहुल एरिया आहे आणि मी त्याच समाजातून येत असल्यामुळे इथल्या लोकांचं मी जे बघितलं ते मला राहवलं नाही. आणि इथल्या नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत, जसं म्हणजे फार मोठ्या समस्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या समस्या नाही, लोकल समस्या आहेत. जसे रस्ते नाहीत, नाली नाहीत. आता येताना आपण पाहिलं असेल, खड्डेमय रस्ते आहेत, जागोजाग पथदिवे नाहीत. तर मी फक्त एवढं प्रामाणिक प्रयत्न करणार आहे की इथल्या नागरिकांना जे लोकल सुविधा आहेत, पाण्याचा दाब राहिला पाहिजे नळाला पाण्याला येणाऱ्या, आणि पथदिव्यांची व्यवस्था आणि खड्डेमुक्त रस्ते आणि घंटागाडीचे नियोजन करून देणार, बस एवढंच आहे. दुसरं, तुम्ही एक मुस्लिम बहुल भागात आहात, तुम्ही स्वतः मुस्लिम आहात. भारतीय जनता पार्टीला मुसलमानांचं वोट वळवावं यासाठी तुमची काय म्हणजे स्पेशल काही तुमची तरतूद असणार आहे? कसं तुम्ही त्यांना सामोरे जाणार? आता सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे तिथं सगळ्या घराघरात पोहोचलेली आहे. ती योजना बघत नाही की तुम्ही हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, कोणत्या धर्माचं, तिथं नाही. त्याचा आम्हाला भरपूर फरक पडेल. आणि घरकुलची योजना आहे, निराधार योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, ती मी इथल्या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. काय म्हणतात तुम्ही, कसं आहे तुमच्या प्रभागाचं वातावरण? प्रभागातलं वातावरण म्हणायचं तर खूपच चांगलं आहे. ह्या भागामध्ये अगोदर जे नगरसेवक होते, फिरत होते, त्यावेळेस त्यांनी काहीच काम केलेलं नाही. इकडले रोड बघता, लाईट बघता, सगळीकडे खड्डे पडलेलेच आहेत, नालीमध्ये पाणी तसंच आहे. इकडं प्रशासन इकडं चांगलं काही त्यांनी काम केलं, कारण का इकडला भाग, पूर्व भाग म्हणजे त्यांना स्लिम एरिया म्हणायचे. प्रत्येक वेळेस नगरसेवक त्यांनीच निवडून यायचे, कारण बरकतनगरचा भाग हा सगळा मुस्लिम एरिया असल्यामुळे आम्ही
बंधू भगिनी सगळे एक ठिकाणी आम्ही राहतो आणि आम्ही कधी समजलं नाही की तिने वेगळे आगे मुस्लिम हिंदू आम्ही सगळे एका ताटात बसून खाणारे बांधव आहेत आणि ते बांधव आमच्या सोबत आहेत. त्यावेळेस असं प्रत्येक जण महिला माता भगिनी देवेंद्र भाऊनी जे केलेलं आहे की कमळाला मत द्या, त्यांनी आज बहिणीसाठी लोकल मध्ये बहिणीसाठी त्यांनी जो महिलांसाठी जी योजना लाडकी बहीण योजना आलेल्या आहेत प्रत्येक जे केलेले आहेत त्यामुळे महिलांचा खूप सपोर्ट होत आहे. महिला डोक्यावर हात फिरवत आहेत. आता ह्या वेळेस असं होणार नाही. आम्ही आज कमळासोबत आहेत असं प्रतिसाद सगळ्या महिला देत आहेत. जय भीम, नमस्ते. काय म्हणतात ताई, तुमचं काय मत आहे? माझं मत, आज मी जेव्हा प्रचार यात्रा निघाली तेव्हापासून मला प्रत्येक ठिकाणी माझ्या बंधू भगिनी आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. डोक्यावर हात फिरवतात. जिथे आम्ही जातो तिथे खड्डे पडलेले आहेत, रोड नाहीत, नाले नाहीत आणि पाण्याची सुद्धा सुविधा नाही म्हणतात महिला. तरी आम्हाला ही पाण्याची व्यवस्था करा. पाणी 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही आमच्या प्रभागात. येथे कोणी चौकशी करायला किंवा विचारपूस करायला कोणी येत नाही आणि त्याच्यामुळे मला खूप ह्या प्रभागात आल्यावर इतका आनंद झाला आणि प्रोत्साहन मिळाले की महिला प्रत्येक जण डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि बोलत होत्या, ताई तुम्हाला ह्या वेळेस मतदान देणार. आणि मी विचारत होते लाडक्या बहिणींचे तुम्हाला पैसे येतात का, तर हो ताई येतात म्हणत होत्या. त्याच्यामुळे मला ह्या वेळेस जर निवडून आले तरी मी ह्या प्रभागाचा भरपूर विकास करीन आणि माझ्या जेवढे हे असतील तेवढे मी गोरगरिबासाठी सेवा करण्याची मला संधी द्यावी हे मी माझ्या महिलांना आणि बंधू भगिनींना हे मी बोलत आहे, विनंती करत आहे. तर हे होते प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे 4 उमेदवार आणि इथं वातावरण चांगल्यापैकी तापलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कसं महानगरपालिकाची पूर्ण घडी बसणार आहे आपण पाहत राहा हिंदनामा न्यूजचा मनपा चुनावी महासंग्राम.